एका सेकंदाची किंमत त्याला विचारा ज्याची ट्रेन मिस झाली असेल. आज असंच काहीतरी माझ्यासोबत घडलं. मामा आमचा नवीन गाडी घेणार होता, त्यासाठी मी परत चाललेलो अनेकदा कर्नाटकला. सकाळी सकाळी सम्या मला स्टेशनला सोडायला आलता. जसा मी स्टेशनवर पोहोचलो तेवढ्यात आमची ट्रेन मिस झाली. जाऊ दे म्हटलं आणि नाश्ता करून घेतलो. 7:30च्या रेल्वेचं तिकीट काढलो. सम्याला बाय बाय केलो आणि मी बसलो रेल्वेत. गावात पोहोचलो आणि मामासोबत निघालो मी शोरूमला येऊन गाडी तिने बघितली. गाडी आम्ही बुक केली होती स्प्लेंडर. गाडीची डिलिव्हरी होती संध्याकाळी, त्यामुळे आम्ही घरी गेलो आणि परत आलो शोरूमला. नवीन गाडी घ्यायचं म्हटलं तर हार तर घ्यायला लागतंय. हार पेढे त्यांनी घेतलो आणि निघालो घराकडे. घरी येऊन पहिल्यांदा गाडीची पूजा करून घेतलो. थंडीमुळे पोरं गारटलेली, मग काय लावले शेकोट्याने बसलो शकत. पोरं म्हटल्यावर तर मस्ती तर करणारच, मग काय शेकोटी भोवती डान्स करायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघालो इचलकरंजीला काय डायरेक्ट रेल्वे नव्हती, त्यासाठी घटप्रभा टू हातकलंगडे तिकीट काढून घेतलं. ट्रेन मध्ये टाइमपास म्हणून गेम खेळालतो. तेवढ्या त्या भावांची आमची गेम खेळताना बघून ओळखी झाली, मग त्यांच्यासोबत पण गेम खेळलो. फायनली आम्ही येऊन पोहोचलो मिरज जंक्शनला. हातकलंगडला जायला अजून रेल्वे थोडे लेट होती. भुका तर जामच लागलेली, त्यामुळे मिरज जंक्शनवरून कुरकुऱ्याची माळ घेतलो आणि पाण्याची बाटली. येऊन बसलो ट्रेन मध्ये. तेवढ्यात भेळ आणि पेरू पण घेतलो. फायनली आम्ही येऊन पोहोचलो हातकलंगणेला. तेथून आम्ही इचलकरंजीची बस पकडून निघालो. आजच्यासाठी एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून घ्या.